टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळेच धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते। राधानगरी धरण जवळपास 63% भरले आणि त्यामुळेच या सगळ्या धरणातून 3100 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 29 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे, ज्यामुळे या सगळ्या नदीवर असलेले 19 बंधारे जे आहेत ते आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत, ज्यावरची वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आले। काल रात्री 10 वाजता 26 फूट असणारी पंचगंगेची पाणी पातळी आज सकाळी 8 वाजता 29 फूट, म्हणजे रात्रभरात या सगळ्या पाणी पातळीमध्ये 3 फुटांची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे ज्या पद्धतीचा पाऊस अजूनही राधानगरी धरण क्षेत्रात पडतोय ते पाहता या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते। आता जर आपण बघितलं तर ही पंचगंगा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि असाच जर पावसाचा जोर कायम राहिला आणि या नदीमध्ये येणारा पाण्याचा प्रवाह कायम राहिला तर पुढच्या काही तासामध्ये या सगळ्या पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर देखील पडण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय पावसाचा जोर कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायम आहे। शहर परिसरात काहीशी उघडीप असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि विशेषतः धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळते। राधानगरी धरण क्षेत्रात आत्तापर्यंत 1054 मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती झालेली आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय पावसाचा जोर जिल्ह्यामध्ये वाढल्याचं देखील या निमित्तानं बघायला मिळतंय, ज्यामुळे पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।